अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी, तर राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। उदयनराजेंचं शिरवळमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, तर निवडणूक लढवणारच उदयनराजेंचा निर्धार। महायुतीमध्ये नाशिक आणि साताऱ्याच्या जागेचा निर्णय, नाशिकची जागा भुजबळ लढणार, तर साताऱ्यातून भाजपचं तिकीट उदयनराजेंना। नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, 3 टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य। खासदार हेमंत गोडसेंची मुंबईमध्ये श्रीकांत शिंदेंशी बैठक। मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का, उद्या शरद पवारांची घेणार भेट। धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार, जयसिंग मोहिते पाटलांचं वक्तव्य। रणजितसिंग निंबाळकर यांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही, अजित पवारांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर, माढ्यातला उमेदवार बदलण्याची मागणी। ठाकरे गटाची 17 जणांची यादी जाहीर, पालघर आणि कल्याणच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही। ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी नवी दिल्लीमध्ये घेतली मुकुल वासनिक आणि केसी वेणुगोपाल यांची भेट। अंबादास दानवेंनी उमेदवारी मागितल्यास जरूर विचार करू, शिंदे गटाची थेट ऑफर, खैरेंच्या उमेदवारीनंतर दानवे नाराज। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून संजय निरुपम यांचा बंडाचं निशाण, आठवडाभर वाट पाहणार नाही तर सर्व पर्याय खुले, निरुपम यांचा इशारा। तर निरुपम यांच्या वक्तव्याला भीक घालत नाही, पटोलेंनी फटकारलं। प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही, यावर शिक्कामोर्तब। प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेंसोबत सामाजिक युती, जरांगे पाटील त्यांचा निर्णय 30 मार्चला कळवणार, आंबेडकरांची माहिती। काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना वादग्रस्त पोस्ट प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स आणि नर्सेसचे निवडणूक कामाबाबतचे आदेश तत्काळ रद्द, एबीपी माझाचा इम्पॅक्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।